बाद केलाय आणि तो ठरलाय फायनलच्या सामन्याचा सामनावीर। जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली। स्पर्धा 5 रात्र तुम्ही पाहिलीत, अप्रतिम स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळाली। 5ची रात्र यशस्वी स्पर्धा ही संपन्न पाहायला मिळाली। कुठलाही गालबोट न लागता ही स्पर्धा खऱ्या अर्थानं यशस्वीरित्या या ठिकाणी पार पडली। सर्व क्रिकेट खेळाडूंचं टीमा संघांचं आणि आमच्या प्रेक्षक मायबापांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो, कारण आपण दमदार योगदान दिलात। तर फायनलच्या सामन्याचा सामना एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। एका खेळाडूला जेव्हा पारितोषिक मिळते तेव्हा टाळ्या वाजणं गरजेचं असतं। तर नवनाथ गायकर ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, ज्याच्यासाठी स्पोर्ट्स सायकल असेल आणि बेस्ट फिल्डरचं पारितोषिक देण्यासाठी आम्ही इथे आमंत्रित करतो किरण भोईर। तर अलंकार महाजन साहेबांना विनंती करतो की आपण यावं। तर बेस्ट फिल्डर विकी गरट ठरलाय वालचा। विकी यावं। सचिन स्मृती वोडाफोन वाल संघाचा विकी ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक। विकी नाही तर त्यांच्या जागेवर सचिन येणार। समीर नाईक आलेत, तर महाजन साहेबांना विनंती करतो। तर विकी गरट ठरलेत या सामन्याचा सामनावीर। जबरदस्त क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलात। तो विकी ठरला या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फिल्डर। जरा टाळ्या तरी वाजवा एखाद्या खेळाडूला जेव्हा ट्रॉफी किंवा काय पारितोषिक मिळतं। संदेश टाळ्या वाजव जरा। सकाळी 5 वाजता दुबईला जायचं वाटतं। अभिनंदन या ठिकाणी बघा समीर या ठिकाणी विकी ठरलेत या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर। अभिनंदन। त्याच्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक वितरण करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो उत्कृष्ट गोलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये टोटल 5 विकेट घेतले। तर सुनील पाटील साहेबांना विनंती करतो की आपण यावं। आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॉलरचं या ठिकाणी पारितोषिक आपण द्यावं। रोहनभाई भिंगारकर आपण यावं, त्यांच्या समेत रोहनभाई भिंगारकर यावं। ठीक आहे। तर या स्पर्धेतील ठरलाय बेस्ट बॉलर विकास गोवारी, पृथ्वी 11 बाबाले ब संघाचा विकास या ठिकाणी आपण ठरले त्या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज। तर मामा या ठिकाणी करताना आपण पाहू शकाल आमच्या सर्वांचे लाडके। तर यावं लगेच विकास गोवारी या स्पर्धेतील ठरलाय आणि 4 संघांमधून खऱ्या अर्थाने हे बक्षीस डिवाइड केलंय बघा। तर विकास गोवारीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या स्पर्धेतील बेस्ट बॉलर। A1 जोडी आपण यावा। विश्वका या आपण आपल्या शुभ हस्ते आणि रोहन मिंगकर यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देऊया। बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ज्याने जवळ या स्पर्धेमध्ये 80 धावा बनवल्या, फक्त 10 धावेने तो सिरीज साठी मागे राहिला। मित्रांनो जबरदस्त केला आणि निर्णायक सामन्यामध्ये ट्रॉफी मध्ये नेण्याचा जरी तो सिरीज साठी मागे राहिला परंतु आपल्या संघाला ट्रॉफी पर्यंत पोहोचून दिला। तो ठरलाय जय हनुमान बोरले क्रिकेट संघाचा बाहुबली। दादा चलते है तो मास, दादा हिलते है तो मास। चंबो 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 चंबो। तुम्ही सोडा जाईल तिथं ढिंगाणा नदमचा तुम्ही सोडा या पनवेल बोरले गावाचा फेमस खूप आहे वाडा। थँक्यू डीजे। खऱ्या अर्थानं रोशन दुसऱ्यांदा तो सिरीज पासून मुकलाय। 40 गाव प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांनी दमदार कामगिरी केली। नमो चषकला देखील त्याची सिरीज हुकली, काही हरकत नाही। चढाव उतार येत असतो आणि चांबो तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा।
आणि चॅम्पियन ही सायकल कंचन पालकर यांचे सुपुत्र ऋण यांना सुपूर्द केलेली आहे मौके पर चौका. तर आपण या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देऊया. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय गावदेवी क्रिकेट संघ वाकडी. त्यांचे खेळाडूंना त्यांच्या कॅप्टनला स्वयंसेवकांना विनंती करतो की आपण रमेश पवार लगेचच आपले खेळाडू घेऊन या ठिकाणी ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी यावा. चतुर्थ क्रमांक कॅश प्राइज 50,000 रुपये आणि ही ट्रॉफी वितरण करण्यासाठी आम्ही विनंती करतो या ठिकाणी बालेमामा चषकाचे आयोजक तथा भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष आणि अंजूर ग्रामपंचायतीचे या ठिकाणी माजी उपसरपंच केतन शेठ तरे आणि त्यांच्या समेत रुपेश शिनारे, राजनील शिनारे आणि विनायक तरे या चारही मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय या ठिकाणी गावदेवी क्रिकेट संघ वाकडी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तर अभिनंदन टीम गावदेवी क्रिकेट संघ वाकडी ठरला या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. तर तृतीय क्रमांक रोख रक्कम 50,000 रुपये देऊन त्या संघाला सन्मानित केलं जाईल आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक वितरण करण्यासाठी आम्ही विनंती करतो या ठिकाणी तर महाजन साहेबांना विनंती करतो की आपण यावं आपल्या शुभ हस्ते. तृतीय क्रमांकाचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं ट्रॉफी ही ट्रॉफी आम्हाला खऱ्या अर्थानं पुरस्कृत करून दिल्या गेल्यात मित्रांनो. ओसरली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा DC एंटरप्राइजेसचे ओनर सन्माननीय मुकेशभाई भगत आणि हेमंतभाई भगत यांच्या वतीनं ही ट्रॉफी. तर तृतीय क्रमांकाचा मानकरी वोडाफोन वाल सचिन स्मृती वोडाफोन वाल संघ ठरला या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी. एकदा जोरदार टाळ्या त्या संघासाठी. मोरया समीर नाईक म्हणजे रनर अप ठरलेत. तत्पूर्वी हे पारितोषिक वितरण करण्यासाठी आम्ही एकी राई मुन्नाभाई आणि रोहन भिंगारकर आणि मुन्नाभाई आपण यावं आपल्या दोघांच्या शुभ हस्ते. हाँ बिल्कुल दोस्तों 32 बार विदेशी बारिश जिन्होंने की है. थाईलैंड, फुकेट, कुवैत, सिंगापुर, मलेशिया, हांगकांग, टोक्यो, बैंकॉक और अभी बाकी में जाने वाले हैं, बाकू में जाने वाले हैं 1 मार्च को. मुन्ना साहब आपको शुभकामनाएं. और एक ही राही मुन्ना भाई MBBS. और ये जो वारी होगी ये सबसे अलग होगी. तर रनर अप ठरले जे हनुमान क्रिकेट संघ बोरले. रोख रक्कम 1 लाख रुपये देऊन आणि ही ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान केला जाईल. ज्ञानेश्वर पाटील साहेब आपण यावं. संतोष महाराज, राजा पाटील आपण सर्वांनी यावं आणि ही ट्रॉफी स्वीकारावी. जय हनुमान बोरले क्रिकेट संघ ठरला या स्पर्धेतील रनर अप. या पनवेल बोरले गावाचा फेमस ग्रुप आहे वाडा. पनवेल बोरले गावाचा फेमस ग्रुप आहे वाडा. पनवेल बोरले गावाचा फेमस ग्रुप आहे वाडा. पनवेल बोरले गावाचा फेमस ग्रुप आहे वाडा.
संदेश संदेश ओ संदेश आय लव्ह यू. संदेश बेस्ट ऑफ लक तुम्हाला दुबईसाठी खऱ्या अर्थानं जबरदस्त या ठिकाणी हॅपी जर्नी. जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी पाहिलात. तर आता महत्वाचं पारितोषिक मॅन ऑफ द टुर्नामेंट, प्लेअर ऑफ द सिरीज ज्युपिटर जवळजवळ 1,30,000 रुपयाची तुम्ही ही बाईक या ठिकाणी पाहू शकाल. आणि ही बाईक आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली ते विचुंबे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित डॅशिंग दमदार सरपंच प्रमोद दादा भिंगारकर आणि संस्कार एंटरप्राइजेस यांच्या वतीनं ही तुम्हाला संस्कार स्पोर्टची आकर्षक ब्रँडेड बॅट आम्हाला खऱ्या अर्थानं पुरस्कृत करून दिली गेली. जितेकर साहेबांच्या वतीनं मी प्रमोद दादा भिंगारकर आपणास विनंती करतो की आपण समोर यावं. बाईक समोर सर्वांना विनंती करतो की आपण यावं. केतन शेठ आपण देखील यावं. सर्वांनी यावं. रुपेश आणि आता आपण ही बाईक वितरण सोहळ्याकडे वळूया. तर या स्पर्धेतील मालिकावीर ठरलाय ज्याने 70 धावा 4 विकेट आणि ही बाईक आम्हाला प्रमोद दादा भिंगारकर विद्यमान सरपंच यांच्या वतीनं आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली आहे. आणि या स्पर्धेतील मालिकावीर ठरलाय, आवाज येऊ द्या, आवाज येऊ द्या, आवाज येऊ द्या, आओ रमेश पवार ठरलाय या स्पर्धेतील मालिकावीर. 1,30,000 रुपयाचे ज्युपिटर त्याला देऊन इथे सन्मानित करण्यात येईल. रमेश पवार या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द सिरीज बाईकवर ठरलाय आणि संस्कारची ब्रँडेड बॅट डीजे. विचुंबे गावचा थेट सरपंच उपसरपंच सदस्य चषक बघा केलं आयोजन छान. दादा प्रमोद भिंगारकर या विचुंबे गावची शान आहे लाखो दिलांची जान. या विचुंबे गावची शान दादा प्रमोद भिंगारकर या विचुंबे गावची शान. मिरची लाल लाल मिरची. तर धन्यवाद डीजे, अभिनंदन, धन्यवाद रमेश पवार करायचं अभिनंदन. सुवर्ण सोनिरीक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. संस्कार स्पोर्ट्स यांच्या वतीने बॅट. रमेश पवार थोडक्यात बाईट घेणार आहे आपली, जास्त नाही. फक्त स्पर्धेबद्दल कसा प्रवास झाला, कशी वाटली स्पर्धा, फोटो नंतर होतील. रमेश पवार, प्रेक्षक आपली आतुरतेने वाट पाहत आहेत. अरे थोडक्यात बोल, जास्त नाही बोल. स्पर्धा फक्त कशी वाटली? तर या स्पर्धेतील रमेश पवार ठरलाय या ठिकाणी मालिकावीर. मित्रांनो कधीच तो माईकवर बोलला नाही आणि आतापर्यंत मला तर वाटतं ही 5वी टू व्हीलर त्याच्या नावावरती. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या डीजे. विचुंबे गावचा थेट सरपंच उपसरपंच सदस्य चषक बघा केलं आयोजन छान. लाजला तो दादा प्रमोद भिंगारकर या विचुंबे गावची शान आहे लाखो दिलांची जान. या विचुंबे गावची शान दादा प्रमोद भिंगारकर या विचुंबे गावची शान. थँक्यू डीजे. तर प्रथम क्रमांकाची आता ट्रॉफी रमेश अहो एक फेरफटका मारा आता पटकन. तर प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपण देऊया. या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो, प्रमोददादा भिंगारकर आणि सर्व आमचे मान्यवर आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी आपण देण्यात यावी. तर किरण, संपूर्ण आपल्या आयोजन कमिटी, गुड्डू आपण सर्वांनी यावं आणि शैलेश याबा, मुन्नाभाई, करण सुरते सर्वांनी यावं. आपण आमची संपूर्ण कमिटी बघा. भारतीय जनता पार्टी विचुंबे आयोजित सरपंच उपसरपंच व सदस्य चषक 2024 सर्व आमच्या कमिटी मेंबर्स, केतन शेट्टरे, प्रमुख पाहुणे सर्वांना विनंती असेल आपण आता या व्यासपीठावरती येऊन हे पारितोषिक देऊया. बोला जय श्रीराम. जय श्रीरामचा नारा होणार. किस नारा होणार? पाण्याची ताण लागल्यानंतर प्रवीण
पाण्यावरून कविता आठवली तर या स्पर्धेतील मित्रांनो चॅम्पियन ठरलाय तो भिवंडी परिसरातील पृथ्वी 11 भवाले क्रिकेट संघ ठरला या स्पर्धेतील चॅम्पियन. एकदा जोरदार टाळ्या उजावू द्या. रोख रक्कम 2 लाख आणि भव्य दिव्य ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सरपंच उपसरपंच सदस्य चषक बघा केलं आयोजन छान. दादा प्रमोद भिंगारकर या विचुंबे गावची शान आहे लाखो दिलांची जान. या विचुंबे गावची शान दादा प्रमोद भिंगारकर या विचुंबे गावची शान. क्या बात है, क्या बात है. अप्रतिम स्पर्धा या ठिकाणी. तर या ठिकाणी ही स्पर्धा भरपूर सारी एन्जॉय आपण पाहायला मिळाली. तर प्रमोद दादा आपणास आम्ही विनंती करतो खऱ्यातून आज आपण खऱ्यातून सरपंच आहात आणि आज आपल्या या युवकांनी खऱ्यातून पुढाकार घेऊन आज विसुंबे गावामध्ये भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सरपंच उपसरपंच सदस्य चषक आयोजन केलं. तुम्ही आपलं मनोगत काय व्यक्त कराल. संपूर्ण आज जशी स्पर्धा हवी होती तशी तर झाली आहे आणि यशस्वी स्पर्धा इथे साध्य कुठलाही एकही म्हणजे नकाचाही गालबोट न लागता ही स्पर्धा यशस्वी होते. आपलं काय मनोगत व्यक्त कराल. मला तर वाटतंय मनोगत मला व्यक्त करायला तू दिलेला आहेस. आता रात्रीचे 2:30 वाजलेले आहेत. खूप छान आयोजन झालेलं आहे. आपल्या सर्व मुलांनी किरण भोईर आणि त्याची पूर्ण टीम आणि संपूर्णच म्हणजे त्याचे सर्व सहकारी आपल्या विचुंबे गावातील सर्व भैरवनाथ टीम आपल्या यांनी सर्वांनी येऊन एकत्रित मंगलमूर्ती भैरवनाथ सर्वच आपल्या सर्व मुलांनी येऊन एकत्रित येऊन चांगलं आयोजन आणि व्यवस्थित 34 संघ खेळवले आहेत आणि कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता ही स्पर्धा तुम्ही चांगल्या प्रकारे यशस्वी पार पाडल्यामुळे मी तुम्हाला तुमचे अभिनंदन करणार आहे. तुमचे आभार मानणार आहे आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगली आपण स्पर्धा भरू हे मी तुम्हाला सर्वांना आज ग्वाही देतो. आणि आज विजयी झालेले संघ भावाले बी भिवंडी आणि त्याच्यानंतर 2 नंबर बोरले, त्याच्यानंतर 3 नंबर आणि 4 वहाल आणि वाकडी आहे. चारही संघांचे आणि बाकी इथं आलेले टोटल 34 सर्व संघांचे मी अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि प्रेक्षक मायबाप त्याच्यानंतर 24 लाईव्ह इव्हेंट्स असेल, डीजे असतील, छोटू बदलू अंपायर पंचायतचे सर्वांचे म्हणजे या स्पर्धेसाठी ज्यांनी छोट्यात छोटा काय का नाही जो वाटा उचलला असेल अशा सर्वांच्या मी आज या विचुंबे भैरवनाथ टीमतर्फे आणि ग्रामस्थ मंडळ विचुंबे मी सरपंच सदस्य उपसरपंच आणि भारतीय जनता पार्टी विचुंबे यांच्या वतीने सर्वांचे आभार मानतो. आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या म्हणून आपले सर्वांचे अभिनंदन करून जय श्रीराम, जय श्रीराम. बोला गणपती बाप्पा मोरया.